तुम्हा आम्हाला आता पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये ही जुगलबंदी। एका बाजूला महाडिक कमांडो संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला खेतम वॉरियर। आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर या ठिकाणी खेतम वॉरियर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर मोठा हिट, पहिल्या बॉलवर झेल मात्र होतोय मिस। पहिल्या बॉलवर आपण पाहतोय चांगला फटका जरूर छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे त्या विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून घोटेवाडी गावामध्ये आपण पाहतोय श्री साईनाथ सेवा मंडळ घोटेवाडी आयोजित घोटेवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे दिवस पहिला आणि या मैदानावर आपण नजराणा जरूर पाहायला मिळतो। सर्व खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आणि या खेळपट्टीचं या मैदानाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्घाटन, कारण पहिला दिवस म्हटला किंवा क्रिकेटची स्पर्धा म्हटली समारंभाचा कार्यक्रम हा तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो आणि तोच देखणा सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय। या चार संघांमध्ये आजच्या दिवसभरामध्ये लढती आपल्याला पाहायला मिळतील। या घोटेवाडी प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं, संघ मालकांचं, आयोजकांचं या ठिकाणी प्रथमतः मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय शेखरजी वाघमारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत घोटेवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून। एक प्रीमियर लीग म्हटलं ना तर या लीग मध्ये चला वेळ देखील आपण या ठिकाणी प्रत्येक बॉलवर टीम मेंटेन करायची नाहीये ही सूचना देखील आयोजकांच्या आलोचना मधून मी जात असतो। मग त्याच्यामध्ये दोन सख्खे भाऊ असतात, बाप मुलगा असतो, ही जोडी असते। इथं देखील आपण पाहिलं ना दोन सख्खे बंधू। वा, या दरम्यान आपण पाहतोय हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव 23। यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका केलाय, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, त्या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलला फीड केली त्याचे सिंगल एक धाव। बॉलिंग मार्कवर बदलाव झालाय, बॉलिंग मार्कवर तेजस पागार येतोय, जर्सी क्रमांक 1 परिधान करून यावेळेस बॉलिंग अटॅक करण्यासाठी आलाय। षटकातील आपण पाहूया जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्हा आम्हाला आता पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये ही जुगलबंदी। एका बाजूला महाडिक कमांडो संघ पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला खेतम वॉरियर। यावेळेस आपण पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल, पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा, प्लस मला वाटतं एक धावून देखील अवांतर 2 धावा नक्कीच मिळतील, व्हाईट +1। त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः कर्णधार राहुल आपल्याला पाहायला मिळते, थोडस मिस फील्ड करताना पाहायला मिळतील। या 2 धावेने 24+2 26 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय। हा बॉल पुन्हा एकदा नव्याने फेकावा लागणार आहे तेजसला। षटकातील आपण पाहूया पहिला बॉल। यावेळेस आपण पाहतोय जरूर थोडीशी एज लागली होती, हा बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये सिंगल एक धाव 27। लगातार 3 चौकाराला 200 रुपये, लगातार 3 षटकाराला 300 रुपये। सन्माननीय आदरणीय श्री कांबळे यांच्याकडून ही ऑफर जरूर या ठिकाणी आहे। बॅटिंग करणाऱ्या टीम साठी जरूर फलंदाज, मग कुठलाही फलंदाज असो, प्रत्येक फलंदाजासाठी ही ऑफर श्री कांबळे यांच्याकडून जरूर दिलेली आहे। षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल। वा, चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, डाऊन द ग्राउंड बॉल आपण पाहतोय। पुन्हा एकदा कॉर्नरच्या दिशेला सिंगल एक धाव मिळते, सिंगल एका धावेने धाव फलकावर धावा 28 धावा स्कोर कार्डवर।
एक चांगली सुरुवात महाडिक कमांडो संघाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजस्वीचा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याच वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल खेळून काढलाय स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस करताना पाहायला मिळतोय आपल्याला. आणि मला वाटतं त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये सिंगल एकच धाव पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये 29 धावा धाव फलकावर. मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहिलं ना तर हवेच्या सहाय्याने डौलाने अगदी प्रभू जय श्रीरामचे झेंडे देखील आपल्याला फडकताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मोठेवाडी प्रीमियर लीगचं आयोजन केले ना त्याच ताकदीने झेंडे देखील फडकताना आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर. यावेळेस आपण पाहतोय चांगला बॉल हाताला बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास. यावेळेस मात्र मिस करताना सिंगल एक धाव. 1+1 ओके 1+1 अवांतर 2 धावा. या 2 धावेने पुन्हा एकदा धाव संख्येमध्ये बदलाव केला जातोय. धाव फलकावर 31 धावा धाव फलकावर. एक चांगली मोठी टोटल आतापर्यंत नक्कीच म्हणता येईल महाडिक कमांडो या संघाची. 1 विकेट लॉस. पहिली विकेट जरूर लवकर गेली होती स्वप्नील कासारची, पण तदनंतर मात्र चांगली पार्टनरशिप ज्याला आपण मराठीमध्ये भागीदारी म्हणतो ना, या क्रिकेटच्या खेळामध्ये ना भागीदारी खूप इम्पॉर्टंट असते, खूप महत्वाची असते. ती भागीदारी ही पार्टनरशिप अक्षय आणि स्वतः कर्णधार प्रणित खेतम या दोघांमध्ये जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने मात्र दोन्ही हात फैलावलेत. रनआउटचा चान्स आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं लक्ष कुठे आहे यार. वाईट +1 अवांतर 2 धावा. वाह, सिंगल डबल सिंगल डबल. आता त्याच्यातच बघायला लागेल ना. बाजूला व्हिडिओ शूटिंग. बॉल झाले 1 रन. आता जो मारला ना वाईड आहे. 2 ओव्हर झाले यावर. 16 झाले. 16 मध्ये अजून 17 आणि एक वाईट गेला तर 18. 6 गेला यार. काय 20 झाला असेल रे. 14 होता ना. 14 21 झाले. 21 झाले. अजून 2 मारले पाहिजे. 3री ओव्हर चालतंय. पहिले स्वप्नीलला आला, मग हा आला. कोण बोलतो घरात आला आणि आता येते बाबा. 3रा ओव्हर चालतोय. दाखव फोटो दाखव. किती बस एवढा बरोबर. सर्वांना थंडा घेऊन येतो. अरे रनआउट. अंपायरने काय बोललं. त्या कुठे दोघे जणी. 2 आहेत. थर्ड अंपायर बाजूला बसलाय. तो बघ पाटी. आय थिंक सो. जर्सी नंबर 13. कोणाचा 13 नंबर आहे. मोठी ओव्हर झाली जरा. 2 मिनिटं झाले. अजून 4 बॉल झालेत. काय आहे
पॉज करतो पॉज करायला असतंय त्यानंतर एक लास्ट झाला झाला संपला लास्ट ओव्हर मध्ये 20 रन येऊ शकतं का होऊ शकतं पण बॉलर चांगला किती रन केले 55 आय थिंक सो 55 50च्या वरती होतं तेवढं माहिती आहे 55 मला वाटतं विपुलला पण बॉलिंग नाही केली आहे मस्त बॉलिंग डिक्लेअर झोन अजून एक 6 पाहिजे 6 पाहिजे म्हणजे मॅच मध्ये असू शकतं या टीम मामा काय 6 देणार मला पण तेजस दादा चान्सेस आहेत बघ दिला राहू दे अरे साला धावतेच कुठं फेकला लाईनमॅनचं काम पाहता येता संकल्प तसेच सुमित पागार यांनी जर झेल पकडला तर हरेश केदारे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल क्या बात आहे 1000 रुपये लावल्यानंतर मला वाटतं दोघे जण नक्की जातील बाउंड्रीवर तर त्यांना माहिती आहे एक झेल पकडला तर दिवसाची कमाई होऊन जाईल पण नक्कीच या कडक गुणामध्ये तुम्हाला काम करायचंय चला एक झेल पकडा 1000 रुपये घ्या नवीन पाठरा पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतील यतीन माटे आपल्याला पाहायला मिळतील नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी धीरज खरंच नावामध्येच त्याच्या धीर हा शब्द लपलाय ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय ना चांगले 2 धक्के दिलेत वाईट बॉलचा इशारा येतो आपल्याला पाक 32 धावा धाव फलकावर टोटल तर आतापर्यंत चांगली आहे महाडी कमांडो संघाची पण ही टोटल आणि इथं षटक क्रमांक 3 होते समाप्त 3 षटका अखेर 32 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते हल हॅलो येणारे 6 चेंडू नक्कीच बाकी असतील 6 बॉल मध्ये देखील मोठमोठे प्रहार इथे करावे लागणार आहेत या मॅच मध्ये हॅलो तन्मय बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते साई 11 संघाकडून 4था बॉलर आहे शेवटचं षटक म्हटलं तर स्लॉग षटक असतं हानामारीचं षटक असतं आणि हे षटक मात्र तन्मयच्या हातामध्ये दिलंय फेकण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय या क्रिकेटच्या खेळामध्ये विश्वास फार महत्वाचा असतो तो विश्वास इथं तन्मय या बॉलरवर ठेवलाय पहिला बॉल तन्मयचा पहिलाच बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर मात्र लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल वाईड बॉलचा इशारा 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये एका धावेने आपण पाहूया 33 धावा स्कोर कार्डवर येणारे 6 चेंडू बाकी असतील या 6 बॉल मध्ये किती धावांची मजल असेल यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड बॉल लॉंग ऑफचा डोकर येतोय जिथं शतरक्षा जरूर बॉल खाली येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटचा चान्स आणि या वेळेला मात्र वा 2 धावा कंप्लीट केल्या जाते या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 35 धावा स्कोर कार्डवर अजूनही 5 चेंडू बाकी असतील
35चा आकडा म्हटला तर मोठी धावसंख्या नक्कीच महाडिक कमांडो संघ यावेळेला टायमिंग 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 प्रॉपर कनेक्शन परफेक्ट आणखी एक हाय अँड हँडसम हा उतुंग येतोय षटकार वा काय जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सुरेख या ठिकाणी स्वप्नील कासारची धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये वा भाई वा तिसरा षटकार स्वप्नील कासारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आपलं यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉल बॉल त्याला देखील लॉंग ऑफच्या डोक्यावर पाठवले सिंगल एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न काय येतील माटे पोहोचतील काय यस कंप्लीट धाव वा या कडक कोणामध्ये धावणं सोपं नाहीये खूप दमछाक होतीये पण इथं मात्र आज संघ मालकाच्या नावासाठी खेळावं लागते प्रत्येक क्रिकेटरला या गोटेवाडी प्रीमियर लीग मध्ये षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल थोडीशी दिशा भरकटली आहे वाईड बॉलचा इशारा धाव फलकावर धावा 44चा आकडा महाडिक कमांडो संघाने गाठले पहिल्या मॅच मध्ये 54 धावा करणारा महाडिक कमांडो संघ आता 44 धावांची मजल मारतोय यावेळेस आपण पाहतोय पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड बॉल हो मिसफील्ड पुन्हा एकदा मला वाटतं इथं धाव वा 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 2 धावा कंप्लीट अक्षरशः आता चेहऱ्यावर थकावट पाहायला मिळते आपल्याला पण 2 धावा या कडक उन्हामध्ये जरूर पाहायला मिळतील नरेश कासार यांच्याकडून स्वप्नील कासारच्या बॅटिंगसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे बक्षिसाची खैरात जरूर या ठिकाणी केली जाते स्वप्नील कासार याच्यावर यावेळेस मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेला बॉलला मार्गस्थ केलाय स्वप्नील कासारने कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव जरूर त्या ठिकाणी थकवा आपल्याला पाहायला मिळतोय मी म्हटलं ना या कडक उन्हामध्ये धावणं तितकं सोपं नाहीये पाण्याच्या बॉटल भरून ठेवा आयोजकांना विनंती असेल कारण आता ऊन जसं कडक होईल ना तसं तहान देखील भरपूर लागणार आहे त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटल भरून ठेवा 48 धावा शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल स्वप्नील कासारसाठी आणि शेवटचा बॉल यावेळेस जातोय डॉट टोटल धावसंख्या 48 जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 49 धावांची आपण पाहतोय आता महाडिक कमांडो संघाकडून स्वतः संघ मालक अनंत महाडिक देखील आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये यतीन माटे पहिले बॉलर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर स्ट्राईक एंडला वैभव भांडगले नॉन स्ट्राईकला मनोज पहिला बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय वाईड बॉल यतीन माटे यांचा आणि वाईटच्या साहाय्याने इथं देखील साई 11 संघाचं खातं ओपन झालंय या मॅच मध्ये पुन्हा एकदा हा बॉल पुन्हा फेकावा लागणार आहे यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर मोठा हिट मारण्याचा प्रयत्न वैभव भांडगले याचा जरूर सिंगल एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये सिंगल एकच धाव 1 बॉल 2 धावा सुरुवातीलाच नक्की आपल्याला पाहायला मिळतील पुढचा बॉल वा चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय यतीन माटे यांनी चांगली लाईन यावेळेस दाखवली आहे मनोज पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु इथं आपण पाहतोय बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये त्यावेळेस आपण पाहतो स्टेप आउट केलाय आणि यावेळेस मात्र विकेट क्रमांक 1 फलंदाज मनोज बॅक टू दी आउट धाऱ्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगला झेल टिपलाय आणि मनोज यांचा खेळ संपवलाय जरूर डीप मिड विकेटला सर्कल मध्ये धाऱ्याने सुरेख झेल टिपलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय आपल्याला पाहायला मिळतील जर्सी नंबर 21 इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना
चांगला बॉल या ठिकाणी हाताला, त्या बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मनोजने केला होता, परंतु यतीन माटे यांचा बॉल मात्र सुरेख होता. ज्या पद्धतीने घारेने झेल टिपल्याने पहिली विकेट यतीन माटे यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. घाऱ्याने टिपू सुलतान मैदानला 1 बॉल 4 सोडलेला आणि आम्ही हरलेलो गरमीला काय पंखा लावून पाणी द्या पकडलं मग पकडली लहान सर मतलब पकडली लहान धावायला होईना. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय रोशन कासार यांचा वाईड बॉल. 15 धावा स्कोर कार्डवर. नो बॉल म्हणजे फ्री हिटचा बॉल असेल हा. शेवटचा बॉल रोशन यांचा फ्री हिटचा बॉल आणि यावेळेचा ओ हो हो वाईड बॉल. 16 धावा. सुरुवातीला 4 चेंडू स्वप्नील यांनी जबरदस्त हाताळले होते, पण तदनंतर 2 चेंडू फेकता फेकता खूप सारे चेंडू त्यांना फेकावे लागलेत. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू जातोय डॉट. षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. 2 षटका अखेर 16 धावा धाव फलकावर. 8-2-16 प्रत्येक ओव्हर मध्ये 8ची रन रेट सरासरी आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र एका कोटेवाडी प्रीमियर लीगचा हा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरंच ज्या पद्धतीने आपण पाहतो ना की या कोटेवाडी गावामध्ये आल्यानंतर आपल्याला इथं सर्वांची एक संघटना जबरदस्त पाहायला मिळते. या लीग साठी सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, सर्व खेळाडू, छोटी मुली सर्वजण खूप सारा सपोर्ट करतात. कारण आजवर या क्रिकेटच्या खेळामध्ये आम्ही पाहिलं ना अनेक ठिकाणी अनेक लीगचं आम्ही समालोचन करत असतो, पण असा नजराणा पाहायला मिळत नाही. आणि खास करून लेडीज, वैभवजी लेडीज आम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीये. कारण मागच्या महिन्यामध्ये मी अलिबाग प्रीमियर लीगचं देखील समालोचन केलं, एक मोठ्या लीगचं, पण अशा लेडीज वगैरे कुठे पाहायला मिळत नाही, ज्या या खास करून घोटेवाडी गावामध्ये पूर्ण लेडीज या लीगला सपोर्ट करतात. त्या सर्व महिलांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओहो, फिल्डरच्या हातामधून वन बाउन्स, धमाकेदार, शानदार, दर्जेदार बॉल अटके पार, येतोय बेस्ट चौकार. 20 धावा धाव फलकावर. एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज यतीन माटे यांच्या बॅटमधून 4 धावांसाठी. यतीन माटे म्हटलं तर एक ऑलराऊंडर ची भूमिका बजावणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल दूरवरून छेडखानी करण्याचा प्रयास, वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी पंचांचा येतोय. 21 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्कवर विराज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचं पहिलं संघातर्फे 3रं षटक यावेळेस मात्र घेऊन येतोय. खास करून निधी अँड शार्दूल ब्लास्टर संघाकडून. यावेळेस आपण पाहतोय यतीन माटेचा फटका हवेमध्ये, बॉल खाली, क्षेत्ररक्षक यतीन माटे. पहिलाच बॉल लेग साईडच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 5 धावा स्कोर कार्डवर. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा. पहिला बॉल यावेळेस स्टेप आउट केले. कॉमेंट्री बॉक्सला, कॉमेंट्री बॉक्सला टाटा बाय बाय सॅल्यूट शाहिरी माराचा मुजरा करताना
तुषार हा फलंदाज पाहायला मिळतोय. बिग लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. हिटमॅनच्या हातातून हा झेल सुटलाय आणि 6 धावा मिळतील. वा, संजयजी पंधरे यांच्याकडून तुषारच्या या षटकारासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने धीम्या गतीने बॉलला खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल 1 धाव. सिंगल एका धावेने 12 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, चांगले काम करताना बदनामी जरी झाली ना तरी घाबरू नका. कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते. मग टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये देखील मित्रांनो तुमची बदनामी होत असते. कधी तुमचा गेम जर खराब झाला ना तर मात्र अनेक बोलणारे तुम्हाला असतात. पण ज्यावेळेस गेम चांगला होतो ना तेव्हा तेच लोक तुम्हाला आनंदाने टाळ्या वाजवत असतात. मग खचून जाऊ नका, त्याच ताकदीने उभे राहा, एवढं नक्कीच आपण म्हणू शकतो. या दरम्यान आपण पाहतोय पंचांचा बोर्ड आकाशाकडे. विकेट क्रमांक 1, फलंदाज तुषार बॅक टू दी डग आउट. रोशन पकडायला भारी नव्हती मग यानंतर होणारा सामना साई 11 आणि खेतम वॉरियर्स. महेंद्र महाडिक यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. खरंच कमांडोर महाडिक संघ एक जबरदस्त या ठिकाणी खेळताना त्यांची टोटल जाहिराती फार मोठी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक मॅच मध्ये. आणि यावेळेस आणखी एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाखाली बॅक टू दी डग आउट. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत शिरसाड सन्माननीय सरपंच जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर या ठिकाणी खेतम वॉरियर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर मोठा हिट. पहिल्या बॉलवर झेल मात्र होतोय मिस. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय चांगला फटका जरूर. अमित पागारच्या बॅट मधून राहुल जीवदान भेटलाय तुला, मॅच निघाली पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय आज 5 चेंडूला लॉक केलाय. सिंगल 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं आपण पाहतोय 2 धावा. पंच पहिल्या बॉलवर 2 धावा घेतल्या ना. हा 2 धावा. ओके, एकच धाव. अच्छा अच्छा ओके. 2 बॉल 3 धावा. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने 4चा आकडा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल 1 धाव पाहायला मिळते आपल्याला. ऑल इंडिया चला स्वयंसेवक आमचे ऑल इंडिया ज्या टीम खेळत नाही त्यांना विनंती आहे, चला मैदानाच्या दिशेने आपण चला. बॉल आणून घ्या लवकर, म्हणजे वेळ होणार नाही आपल्याला, ही विनंती असेल. तीन बॉल आतापर्यंत धाव फलकावर धावा 4 हे समीकरण खेतम वॉरियर संघाचा आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर या 3 फाटे आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर पासून सुरुवात मात्र आक्रमक आणि दमदार करावी लागणार आहे, आणि ती क्षमता देखील आहे. खास करून आपण पाहिलं अमित पागार सारखा फलंदाज आहे ज्याच्याकडून खूप सारी अपेक्षा टीमला. यावेळेस पाहतोय या 3 माटेचा चेंडू आहे ब्युटिफुल, आणि
आणि इथं झाले फलंदाजाची दांडी गुल. विकेट क्रमांक 1, फलंदाज बॅक टू दी आउट. कर्णधार राहुल तंबूच्या आश्रयाखाली जाताना वा सुरेख या ठिकाणी बॉल यतीन माटे यांनी हाताळलाय. असं म्हणतात ना मित्रांनो, भीती वाटेल काळोखाची, फक्त एक वाट चालून बघ. अरे सावलीही देईल साथ तुझी, तू फक्त अंधारात चालून बघ. अंधारात चालायला निघाला यतीन माटे. जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. राहुलची विकेट मात्र त्याने मिळवली आहे. पहिला धक्का, पहिला हादरा जरूर पाहायला मिळतोय. निधी अँड शार्दूल ब्लास्टर संघ आपण बॉर्डर लाईनचा ताबा घ्या. हा अच्छा, विकेट गेली त्या विकेटला 100 रुपये संघ मालक आनंद माडिक कडून. बॅट कोणी घेतले प्लीज. षटकातील आपण पाहूया आता पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यातील माटेचा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा काय संधी बनले आणि आपला हा झेल मिस करताना रोहित मॅन शर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. वा भाई वा, बॉल पर्यंत मात्र हिटमॅन पोहोचला होता, पण बॉलने इथं धोका दिलाय, मिळालाय मोका फलंदाजाला. पलकावर आपण पाहतोय एका धावेने 6. षटकातील आपण पाहूया यतीन माटेचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र पाहतोय नो बॉल. खूपच आपण पाहिलात ना तर वाईड लाईनच्या बाहेर हा बॉल यतीन माटेचा येणारा बॉल फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. यावेळेस आपण पाहतोय बॉल मात्र सरळ फिल्डरच्या डोक्यावरून हवाई फायर. 1 बाउन्स, धमाकेदार, शानदार चौकार. या ठिकाणी आता आपले हिटमॅन यांनी जो झेल सोडला त्या झेलसाठी तुषार पागार यांच्याकडून गुगल पे 50 रुपयाचे कॅश प्राईज. महाडिक कमांडो संघाकडून आता इथं यतीन माटेल आणि अक्षय किलजेला पार्टनरशिप करण्याची गरज आहे, कारण कर्णधार मैदानाच्या बाहेर, स्वप्नील देखील मैदानाच्या बाहेर लवकर जाऊन बसलाय. आता खऱ्या अर्थानं गेम मध्ये मजा येणार आहे. साई 11 संघाने वापसी केली आहे, वापसीची घंटा वाजवली आहे. जे 2 महत्वाचे विकेट पाहिजे होते ते मिळवले. मनोज यांची सुपर बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया शेवटचा बॉल मनोज यांचा. यावेळेस स्ट्राईक एंडवर यतीन माटे आणि लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने दोन्ही हात खोललेत, वाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने आपण पाहूया स्कोर कार्डवर 10चा आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 10 धावा, 2 गडी बाद. महाडिक कमांडो संघ. यावेळेस आपण पाहतो पुन्हा हवेमध्ये बॉल खाली, क्षेत्ररक्षक आलाय. बॉल पासून दूर आपल्याला पाहायला मौका बनवला होता. इथं देखील संधी बनवली होती, पण नाहीये. अन्यथा इथं देखील यतीन माटेची विकेट थोडी फसली होती. 2 धावा पहिल्या षटका अखेर, 12 धावा, 2 गडी बाद. महाडिक कमांडो संघ. या मॅच मध्ये कोण, कारण आतापर्यंत आपण पाहिलं स्वप्नीलने जबरदस्त बॅटिंग केली, खास करून महाडिक कमांडो संघाकडून, पण त्याची विकेट देखील लवकर गेली. कर्णधारांनी देखील प्रत्येक मॅच मध्ये चांगली सुरुवात केली. कर्णधार देखील मैदानाच्या बाहेर. इथून खऱ्या अर्थानं पार्टनरशिपची गरज आहे. आणि निर्णायक षटक मात्र मनोज यांनी फेकलं. 12 धावा खर्च केल्या, पण महत्वाचे 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. बॉलिंग मार्कर इथे बदलाव झालाय. बॉलिंग मार्कर येतोय तन्मय.
समोर अक्षय किल्जे आहे, ज्याच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईन करू शकतो, हातखंड आहे, मोठे फटके मारू शकतो. नॉन स्ट्राईक एंडवर यतीन माटे आपल्याला पाहायला मिळतील, जे एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये महाडिक कमांडो कडून आज खेळतायत. मग ज्यांच्याकडे चांगली बॉलिंग आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे. षटकातील पाहूया तन्मयचा पहिला बॉल. वा, बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, हलकीशी एज लागली होती आणि इथं चांगले विकेट किपर आपल्याला पाहायला मिळते आता वैभव भांडागले यांच्याकडून. डॉट बॉलची सांगता केली जाते तन्मयकडून. तन्मयचा षटकातील दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय, त्याला मात्र डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. पुन्हा एकदा बॉल खाली, यावेळेस मात्र साहिल कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल, एकच धाव. 12+1 13 धावा. 13 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत कुठल्याच टीमनं महाडिक कमांडो संघाला 40च्या आतमध्ये आउट केलेलं नाहीये, कारण 40+ धावा देखील झाल्यात. पण काय इथं साई 11 संघ त्यांना 40च्या आतमध्ये थांबवेल का, हा देखील प्रश्नचिन्ह फायनलच्या मॅच मध्ये लागलाय. पुढचा बॉल तन्मयचा. वाह वाह वाह, चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. यतीन माटे यांना हा बॉल समजला नाहीये. डॉट बॉलची सांगता करताना जरूर तन्मय पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये, या मॅच मध्ये, कारण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे फायनलची मॅच आहे ही. हो, यावेळेस आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं सिंगल, एक धाव. प्लस वाईट 2 धावा. वाईट प्लस 1 अवंतर 2 धावा मिळतील. 15 धावा स्कोर कार्डवर. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, मॅच खूप महत्वाची आहे, कारण जिंकेल ना तो रोख रक्कम 5,000 रुपये घेईल, हरेल तो 3,000, म्हणजे 2,000 रुपयाचा डिफरन्स पडेल एक मॅच हरल्यानंतर. दोन्ही संघ मात्र आता हरायला तयार नाहीयेत. यावेळेस मात्र मोठा फटका घेतलाय. काय झेल नाहीये, झेल खाली क्षेत्ररक्षण नाहीये. इथे आपण पाहतोय सिंगल, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सहजरित्या केला जातोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहूया फलकावर धावा 17चा आकडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल मात्र मोठी करण्याचा प्रयत्न जो महाडिक कमांडो संघ, मोठमोठी टोटल 50-60 धावा करणारा संघ थोडासा मात्र पेचात पडलाय जरूर. याच दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉल, 1 धाव एक्स्ट्रा मिळेल. 18 धावा धावफलकावर. 18 धावा धावफलकावर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा तन्मय याचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय चांगला बॉल, असं वाटलं की वाईड जाईल पण नाहीये, बॉल आतमध्ये होता. जरूर इथं बाईच्या स्वरूपामध्ये का होईना सिंगल, 1 धाव मिळते. 18+1 19 धावा. लेग बाईचा इशारा पंचाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 19चा आकडा आतापर्यंत स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 यावेळेस प्रगतीपथावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हात खोलले, जागा बनवलेत, मोठा फटका खेळलाय. बॉल खाली, एकही क्षेत्ररक्षण नाहीये. संधी बनली होती पण बॉल पासून सर्व क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळाले आपल्याला. आणि इथं 2 धावा. 19+2 21 21 फलकावर. षटक क्रमांक 2 होते समाप्त. 2 षटका अखेर 21 धावा, 2 गडी बाद. महाडिक कमांडो संघ मस्त चर्चा चालली आहे समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तुषारजी मस्त चर्चा चालली आहे. तुषारजी सांगतात मी 3 मॅच हारलो पण चिडलो नाही. मस्त चर्चा आहे, सुंदर. तिघा चौघांची चांगलं संभाषण सुरू आहे. फायनल बघता बघता मजा येते. दोन षटका अखेर आपण पाहतोय. थोडे गमती जमती जरूर होत असतात. जीपीएलच्या माध्यमातून देखील गमती जमती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर वैभव भांडागळे आपल्याला पाहायला मिळतील. यांनी याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेन्स केल्या होत्या, सेव्ह केल्या होत्या.
एक मीडियम पेसर बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला लाभ केलाय. डाऊन द ग्राउंड बॉल मात्र चाललाय. स्टेअर बॉलला केलाय. स्क्वेअर लेग झोन मध्ये धावा तिथं मिळते तब्बल 2 धावा. अक्षय किलजे या फलंदाजाला 2 धावेने आपण पाहूया. 23 धावा स्कोर कार्डवर. अजूनही जरूर इथं मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय जरूर पंचांचा इशारा काय येतोय. वाईड बॉलचा इशारा जरूर येतोय. 24 धावा स्कोर कार्डवर. महाडिक कमांडो संघ यावेळेस मात्र आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. वा भाई वा, जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. धीरज त्या ठिकाणी बॉल खाली आलाय. टिपलाय झेल. संपलाय अक्षय किलजेचा खेळ. आणखी एक धक्का महाडिक कमांडो संघाला. फलंदाज अक्षय बॅक टू दी डग आउट. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हिटमॅन जर्सी नंबर 45 मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. वा, अक्षयला देखील मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश आलंय. वैभव भांडागले यांना चांगला झेल धीरजचा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये जरूर थोडासा अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय साई इलेव्हन संघा. 24 आकडा स्कोर कार्डवर. वैभव भांडागले षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या बाजूला बॉल खेळवलाय. चांगली लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली वैभव भांडागलेची. डॉट बॉलची सांगता. स्ट्राईक एंडवर हिटमॅन आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवर आपण यतीन माटे यांना पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. वाह, यावेळेस मात्र हा चेंडू देखील डॉट. वैभव भांडागलेचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. मी म्हटलं ना महाडिक कमांडोर संघ 50-60 धावा करणारा संघ थोडासा पेचात अडकलाय. थांबवलाय या संघाला साई इलेव्हन संघाने. षटकातील पुढचा बॉल वैभव भांडागलेचा आणि यावेळेस मात्र हिटमॅनच्या बॅटला बॉल लागलाय. सिंगल एक धाव जरूर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. इथं मात्र रनआउट होईल का? हो यतीन माटे टू द डक आउट. पहिला धक्का यतीन माटे. मी म्हटलं आताच महत्वाचे बॉलर आहेत आणि पहिल्या बॉलवर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. साई इलेव्हन संघाला पहिला धक्का पहिला हादरा यतीन माटे यांनी दिलाय. आणि मला वाटतं कर्णधाराने देखील यावेळेस मात्र यतीन माटेच्या हातामध्ये बॉल दिला. हा विश्वास मात्र इथं सार्थ ठरवलाय. या ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाजांनी कुणीही जर षटकार मारला तर राज पिंपळे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. नंबर 3 वर आपण पाहूया वैभव भांडागले आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 3 वर मनोज यांच्याकडून खूप सारी अपेक्षा होती पण नाहीये. यतीन माटेचा बॉल मात्र ब्युटिफुल आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल हाताळला. पहिल्या बॉलवर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मोठेवाडीकरांच्या माना सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. खरंच कुठल्याही मित्रांनो आयोजन म्हटलं तर लगेच 1-2 दिवसात होतं का? नाहीये. 3-4 महिन्यापासून त्यासाठी प्रयत्न करावा लागतात. सातत्याने तुमच्या कॉन्फरन्सवर मिटिंग होत असतात. एकमेकाशी तुम्ही संवाद साधत असतात. त्याच्यामुळे एवढी मोठी लीग खेळवली जाते आणि या लीगच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येतो. षटकातील आपण पाहूया यतीन माटेचा दुसरा बॉल वैभव भांडागलेसाठी. यावेळेस आपण पाहतो हलक्या हाताने दिशा दाखवली. कव्हरला बॉलला खेळून काढलाय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने खातं ओपन झालंय साई इलेव्हन संघाचं. या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 1 धाव 1 गडी 5 हे समीकरण साई इलेव्हन संघाचं. आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. घड्याळामध्ये जर पाहिलं ना आपापल्या मोबाईल मध्ये तर 6:19 होत आहेत आणि टेनिस क्रिकेटचा थरार तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. सिक्स मारला ना तर सुमित पगाराकडून 200 रुपये प्रत्येक 6 मारे. वैभव भांडागलेसाठी ऑफर आहे. सुमित पगार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज. 200 रुपये प्रत्येक षटकाराला माफ करा 200 रुपयाचा कॅश प्राइज. डेड बॉल ना. डेड बॉल या ठिकाणी.
तो बघा तो म्हणता डेड बॉल आणि डेड बॉल ना पंच. ओके पुन्हा एकदा पुढचा बॉल आणि आज दरम्यान आपण पाहतोय पंचांचा बोर्ड आकाशाकडे झालाय. जरूर आणखी एक धक्का. फलंदाज क्रमांक 2 आतिश बॅक टू दी डक आउट. दोन्ही ओपनर आपण पाहतोय 0 वर मात्र डॅकवर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील आपल्याला. वा वाय वाय जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग. यतीन माटेच्या बॉलिंग साठी पूजा माटे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग यतीन माटे यांच्याकडून केली जाते. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉल. एक धाव इथे एक्स्ट्रा जरूर मिळतीये. एका धावेने धाव संख्येमध्ये बदलाव केला जातोय. धाव फलकावर धावा आतापर्यंत 2 गडी बाद 2 धावा हे समीकरण साई 11 संघाचा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सौरभ मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. 2 विकेट काढले तर 2 वाईड झाले. त्याच्या अगोदर चांगली बॉलिंग करत होता पूजा माटे यांनी 200 रुपये लावले. वाईड बॉल फेकायला सुरुवात केली. वेगळीच थोडंसं आजचं समीकरण पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस आपण पाहतोय फटका फसला हवेमध्ये. बॉल खाली क्षेत्ररक्षण नाहीये. बॉल मात्र चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहूया. स्कोर कार्ड वर 4 धावा 2 गडी बाद. जरूर या ठिकाणी चांगली बॉलिंग आता मात्र करण्याचा प्रयत्न येतील माटे यांचा. कारण सुरुवातीला आपण पाहिलं ना दोन्ही ओपनरला त्यांनी मात्र 0 वर मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हे खास वैशिष्ट्य या बॉलिंगचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते यतीन माटे यांचं. इथून मात्र खेळावं लागणार आहे. सौरभला वैभव बांडागलेला बॅटिंग करावी लागणार आहे. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल एक धाव. 5 धावा. 5 चेंडू 5 धावा हे समीकरण आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. टोटल 35 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 35 धावांचं टार्गेट. यावेळेस आपण पाहतोय टॉपेज लागला हवेमध्ये. बॉल यतीन माटेच्या नावावर ही 3री विकेट पाहायला मिळते. फलंदाज सौरभ बॅक टू द डग आउट. आणखी एक धक्का पाहायला मिळते आपल्याला. एका ओव्हर मध्ये 3 गडी बाद केले यतीन माटे यांनी. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग केली आहे आणि पहिल्या षटका अखेर 5 एकमेकांबरोबर एकमेकांची थट्टा मस्करी करत असतो. आणि म्हणून मी सातत्याने म्हणतो एक समालोचक म्हणून हा क्षण हा आनंद फार मित्रांनो वेगळा आहे. ही JPL ची स्पर्धा तुमची सातत्याने दरवर्षी झाली पाहिजे. एक समालोचक म्हणून नक्कीच आम्ही सांगू शकतो. यावेळेस विपुल माटे चांगली बॉलिंग करताना 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. षटकातील पाहूया पुढचा बॉल. अरे नो. आज दरम्यान आपण पाहतोय हा बॉल बघूया. रनआउटचा चान्स नाहीये. नो बॉल नाही. इथं आपण पाहतोय पंच सिंगल एकच धाव ना. ओके सिंगल एकच धाव. षटकातील आपण पाहूया आता. नाही दिला. 3 चेंडू बाकी. 15 धावांची गरज. वाईड बॉल. 3 बॉल मध्ये 14 धावा. जिंकण्यासाठी काय होणार. हा एक बॉल निर्णायक असणार आहे विपुल माटे यांचा. एक बॉल खास करून निर्णायक असणार आहे. 3 बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय टॉपेज लागलाय आणि मला वाटतं नो बॉल. नो +1. 2 धावा. मी म्हटलं ना टेनिस क्रिकेट आहे काही होऊ शकतं मित्रांनो. या 2 धावा इथं जरूर निघाल्यात. धाव फलकावर टोटल आपण पाहूया
23 धावा धाव फलकावर. आता जर पाहिलं ना 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 3 बॉल 12 धावा. येणारा बॉल फ्री हिट असेल विपुल माटे यांचा आणि हा बॉल ओहो मोठा फटका खेळला. बॉल 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 सीमा रेषा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग येतोय बेस्ट अँड बेस्ट उत्तुंग षटकार. या षटकारासाठी खजिनदार महेंद्र महाडिक कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. बघा एक आमचा अनुभव आम्ही सांगत असतो. गेम एक षटकाराने गेम वापसी केली आहे. फिरलाय गेम. 2 बॉल मध्ये 6 धावा. पुन्हा एकदा सामना हाय व्होल्टेज सामना पुन्हा एकदा. काय होईल मॅच मध्ये. वा अजूनही आहे तन्मय आहे. खूप सारी अपेक्षा तन्मय करून टीमला. एक षटकार ठोकलाय तन्मयने. आशा दाखवली आहे टीमला की आपण जिंकू शकतो. ही शर्यत अजून संपलेली नाहीये. 2 बॉल 6 धावा. विपुल माटे यांचा पुढचा बॉल पंचाला क्रॉस करून बॉल. थोडस आज ना काय होतंय ना या संध्याकाळपासून मध्ये मध्ये काहीतरी होत राहतं सारखं. सकाळी नारळ फोडलाय ना. नाही फोडला. हा फोडला ना. हो असू द्या. 2 बॉल मध्ये 6 धावा. काय होणार मॅच मध्ये. तन्मयच्या हातामध्ये बॅट विपुल यांच्यामध्ये बॉल आणि सिंगल एकच धाव. हा बॉल तन्मयला मारायचा होता पण नाहीये मारता आला नाहीये. आता एका बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग 5 धावा. म्हणजे इथं तन्मयला हा षटकार मारण्याची गरज आहे. हा षटकार जर गेला तर साई 11 संघ विन. हा षटकार जर नाही गेला तर महाडिक कमांडो संघ विन. हा म्हणजे एका बाजूला 5,000 ठेवलेत. एका बाजूला 3,000 रुपये ठेवलेत. आता इथं जर पाहिलेत ना 2,000 रुपयाचा डिफरन्स आहे. जो जिंकेल ना तो 5,000 गेल. हारेल तो 3,000 गेल. या षटकारासाठी देखील 500 रुपये. राज पिंपळे यांनी सांगितलं हा षटकार जर मारला तर 500 रुपये माझ्याकडून. विपुल माटेच्या हातामध्ये बॉल निघालेत. पंचांना क्रॉस करून बॉल फेकला आणि आणि महाडिक कमांडो संघ चॅम्पियन होते. या मॅच मध्ये विजयी भव जल्लोष आनंद साजरा करताना जरूर खेळाडू पाहायला मिळते. टी शर्ट काढून फिरवताना सर्व खेळाडू जरूर. वा भाई वा जबरदस्त. या ठिकाणी आनंद लुटताना जल्लोष करताना अंतिम विजेता चॅम्पियन संघ महाडिक कमांडो संघ मालक अनंत महाडिक यांचा संघ या ठिकाणी फायनल मारली आहे. जरूर हा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे आपण पाहतोय साई 11 संघ. या संघाचा आपण पाहूया द्वितीय क्रमांकाला. त्यांचं देखील कॉंग्रॅच्युलेशन. त्यांचं देखील